शिवचरित्र आणि मी कॉलेजमध्ये NCC करताना सह्याद्रीच्या गडमाथ्यांवरती मी बऱ्याच वेळा ट्रेकिंगच्या निमित्ताने गेलो आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने म्हणजे तरुण वयात जेव्हा शिवचरित्र आपल्या हातात पडणं फार गरजेचं आहे, त्यावेळी नेमकं ते माझ्या हातात पडलं आणि त्याचा एक संस्कार त्यावेळी मला दिसून आला, की खऱ्या अर्थाने जेव्हा शिवाजी महाराजांनी या सह्याद्रीचा पूर्ण स्वराज्य घडवण्यासाठी ज्या पद्धतीने आणि त्यांच्या मावळ्यांनी याचा आधार घेतला, सो त्या उद्देशाने मला जेव्हा हे सुचलं, तेव्हा एक-एक काव्य किंवा एक-एक गाणं मला त्यावेळी सुचत गेलं. अर्थात हे सगळं शिवचरित्राची प्रेरणा आहे. महाराजांनी केलेलं कर्तृत्व किंवा आज ह्या शिवचरित्राची आजच्या काळामध्ये किती गरज आहे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा मी एक-एक त्यातला पैलू शिवचरित्रातला किंवा शिवाजी महाराजांच्या निर्णय क्षमतेमधला एक-एक पैलू किंवा त्यांचे एक-एक सवंगडी, एक-एक गडदुर्ग, ह्या प्रत्येकामध्ये मी काहीतरी एक वेगळंपण शोधत गेलो आणि जेव्हा ते शोधत गेलो, तेव्हा खरोखर आभाळ एवढं मोठं असं हे शिवचरित्र आहे, ज्याला कुठलाही असा एक बोलतात की एंड नाही आहे. कुठल्याही पिढीमध्ये हे शिवचरित्र तेवढंच लखलखीत सोनं आहे, जे त्यावेळीसुद्धा होतं. जगाच्या ह्या आजच्या स्पर्धेमध्ये जेव्हा आपला तरुण, भारतीय तरुण जेव्हा उतरतो, तेव्हा त्याच्याकडे बुद्धी आहे, त्याच्याकडे अभ्यास आहे, सगळं आहे. पण जे एक नेतृत्व करण्याचं जे त्याच्याकडे स्किल पाहिजे, ते ह्या शिवचरित्रातून नक्कीच मिळू शकतं असं मला वाटतं आणि म्हणून ह्या सगळ्या कविता किंवा जी माझ्याकडनं गाणी लिहिली गेली, त्या प्रत्येक प्रसंगामध्ये मी ते शिवचरित्र आणि तो एक ध्यास शोधण्याचा प्रयत्न केला आणि तो आज सगळ्यांसमोर दिसतोय. वेगवेगळ्या इतिहासकारांनी पुस्तकं लिहून ठेवलेली आहेत. त्या इतिहासकारात काही ऑथेंटिक डॉक्युमेंट्स त्यांनी एकत्र डॉक्युमेंट केलेले आहेत. जसं गजाननराव मेंदळे आहेत, निनादराव बेडेकर आहेत, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आहेत, अनेक आणि विजयराव देशमुख आहेत. अशा अनेक लोकांनी त्याचं एक पूर्ण डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. यदुनाथ सरकार आहेत, सुरेंद्रनाथ सेन आहेत, ज्यांनी फॉरेन बायोग्राफीज जेवढे फॉरेन लोकांनी आपल्या महाराजांबद्दल लिहून ठेवलेले आहे त्याचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. तर या सगळ्या ऑथेंटिक डॉक्युमेंट्स आणि आणखी काही कागदपत्र याचा व्यवस्थित अभ्यास करून त्या पद्धतीने आम्ही हे शिवचरित्र मांडण्याचा प्रयत्न केला. अर्थात हा म्हणजे म्हणतात ना अथांग सागर आहे. शिवचरित्र खऱ्या अर्थाने पाहिलं तर हा अथांग सागर आहे आणि त्या अथांग सागरात आत्ता आम्ही अगदी 1% असं म्हणू की हे आम्हाला समजलेलं आहे, उमजलेलं आहे. ॲडमिनिस्ट्रेशन आहे महाराजांचं. तर आत्ताची तरुण पिढीतले चांगले लेखक आहेत, केदार फाळकेंसारखे, जे खूप चांगल्या पद्धतीने महाराजांचा ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग लोकांपर्यंत आणत आहे. तर हे सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास करून आणि अर्थात आमच्या पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही इनपुट्स घेऊन ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. गेली 15 वर्ष आम्ही काम करतोय, अखंड काम करतोय. तर 13 वर्ष आमच्या संस्थेला झाली. 2011 पासून आम्ही संगीत शिवस्वराज्य गाथा कार्यक्रम करतोय. लोकांच्या प्रतिक्रिया सांगायचं झालं तर एक उदाहरण देते की सियाचीनला जाणारा एखादा सैनिक जेव्हा सांगून जातो की मी ही शिवप्रेरणा घेऊन तिकडे चाललो आहे, दॅट इज द बेस्ट फीलिंग फॉर अस. किंवा एखाद्या 82 वर्षाच्या आजीबाई येतात आणि त्या आम्हाला आशीर्वाद देऊन जातात किंवा हातामध्ये चॉकलेट आणि 100 रुपयाची नोट ठेवून जातात, तेव्हा तो आनंद असतो. मुळात आजच्या पिढीपर्यंत म्हणजे जेव्हा लहान लहान मुलं या कविता वाचतात, आम्ही त्यांना ह्या वाचायला लावतो कारण एक स्पेसिफिक मीटरमध्ये त्या कविता आहेत. तर मग जेव्हा अभिजात मराठी म्हणजे मराठी भाषेची कविता आहे किंवा महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची जी कविता आहे, अशा जेव्हा कविता ही मुलं वाचतात, त्यांच्या मुखातून मराठीसुद्धा उच्चार बाहेर पडतात, त्यांना त्या शब्दांचे अर्थ उमगतात आणि हे वाचल्यानंतर कुठेतरी ती प्रेरणा घेऊन ते बाहेर पडतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 141व्या जयंतीनिमित्त दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात 4 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवरायांना आपला आदर्शच नाही तर दैवत मानलं आणि म्हणून 350व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याचं औचित्य साधून 23 मे ते 26 मे शिवचरित्रावर आधारित शिवसंस्कार हे चित्रकाव्य कलादालन स्मारकात उभारण्यात आलेलं आहे. अनिल नलावडे यांचं काव्य आहे आणि त्याला साजेशी अशी चित्र आहेत. लहान मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी हे प्रदर्शन जरूर पाहायला हवं. 25 आणि 26 मेला गाथा शिवशौर्याची हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. याच्यामध्ये शिवकालीन नाणी आपल्याला पाहायला मिळतील. तसंच शिवप्रतिमा असलेल्या 2 रुपयाच्या 22,222 नाण्यांनी साकारलेली शिवप्रतिमा देखील आपण यामध्ये पाहू शकाल.
26 मेला सकाळी 10 वाजता सईशा प्रोडक्शनचा शिवस्वराज्य गाथा हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे आणि संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. वीरचक्र विजेते कर्नल निंबाळकर यांना शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे, तर IIT इंदूरचे संचालक डॉक्टर सुहास जोशी यांना विज्ञान पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल. सावरकर विचारांचा प्रसार करणारे विद्याधर नारगोळकर यांना स्मृतिचिन्ह पुरस्कार प्रदान करण्यात येईल. याशिवाय लेखक, दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते रणदीप हुडा यांना स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. हे पुरस्कार वितरण बिहारचे राज्यपाल माननीय राजेंद्र अर्लेकर यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी 7 वाजता हा कार्यक्रम सावरकर स्मारकात होईल.